नमस्कार. पत्रात मी प्रिया पाडळीकर. पाहूया काही ठळक घडामोडी. आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाला महासत्ता बनवण्याचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर आज रामेश्वरम जवळच्या पायकरंबू परिसरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, तीनही सैन्य दलांचे प्रमुख, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री P. राधाकृष्णन, तमिळनाडूचे राज्यपाल K. रोसय्या, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नमाजे जनाजा अदा केल्यानंतर या महामानवाच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली. मार्गावर हजारो लोकांनी आपल्या या लाडक्या नेत्याला शाश्रुपूर्ण निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांनी आणि जवानांनी मानवंदना दिली. त्यानंतर जवानांनी कलामांचा पार्थिव देह धार्मिक संस्कारांसाठी मुल्ला मौलवी आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या संस्कारानंतर देशाला बलशाली बनवण्याचं व्रत घेतलेल्या या विज्ञान निष्ठावंतानं आपल्या जन्मभूमीत चिरविश्रांती घेतली. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. पंजाबातल्या गुरुदासपूर इथं हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदी पार करून आले असं वैश्विक स्थानप्रणालीवरून स्पष्ट झालं आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत दिलं. गुरुदासपूर हल्ल्यावरून राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर केलं. गृहमंत्र्यांच्या या निवेदनानंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. या हल्ल्यासंदर्भात संसदेत चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं. मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी फाशीची शिक्षा झालेला एकमेव दोषी याकूब मेमनला आज सकाळी नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PTI या वृत्तसंस्थेला ही माहिती लेखी स्वरूपात दिली. मेमनचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मध्यरात्री सुरू करून आज पहाटे संपवलेल्या ऐतिहासिक सुनावणीत मृत्यूदंडाला स्थगिती द्यायची मागणी करणारी मेमनची अखेरची याचिका फेटाळली आणि मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या 13 बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता आणि 713 जखमी झाले होते. दरम्यान मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. जनतेनं शांत राहून कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. बनावट बियाणांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी बियाणं कायदा अधिक मजबूत आणि कठोर करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली असल्याची माहिती आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात देण्यात आली. या संदर्भात काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी प्रश्न विचारला होता. बियाणे कायदा 1966 मध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहेत. या कायद्यानुसार बनावट बियाणांची विक्री करणाऱ्या कंपनीला फक्त 500 रुपयांचा दंड केला जातो. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यानंतर कारावासाची शिक्षा केली जाते. आता या कायद्यात सुधारणा करून अधिक कठोर शिक्षा करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सभागृहात सांगितली. राज्यात लघुउद्योगांच्या वाढीसाठी लघुउद्योग विकास संस्थेची स्थापना केली जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत केली. सरकारच्या विविध विभागात कथित भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात कारवाईची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या प्रस्तावावर सध्या विधान परिषदेत चर्चा सुरू आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या छुप्या गोळीबारात काल रात्री भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या महिन्यात पाकिस्ताननं केलेला हा तिसरा छुपा हल्ला आहे. हल्ल्याचं लक्ष्य पूंछ जिल्ह्यातल्या भारतीय लष्कराच्या छावणी होतं. गोळीबारात 22 शीख पलटणीतले शिपाई राजपाल सिंग गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीतही व्यत्यय आला आहे. पोलीस आणि आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. आजही गुजरात तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.